शासनाची 2,65,00,000 राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय शेखरजी निगम, माझ्यासोबत काम करणारे महायुतीचे व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि म्हणून सर्वप्रथम या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व जीवभक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि आपल्याला आठवत असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या अनावरण आपण केलं होतं। त्यांच्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा हा पूर्ण झालेला नव्हता आणि त्याचा लोकार्पण सोहळा अजितदादांच्या हस्ते होतोय। मला असं वाटतं की आपल्या कोकणामधली ही सगळ्यात मोठी शिवसृष्टी आहे। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केलेला होता, परंतु तो कधी पूर्ण होईल याची कल्पना मला नाही। परंतु दादा, मला मनापासून सांगताना आनंद होतो की अरबी समुद्राच्या बाजूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातला पहिला पुतळा हा रत्नागिरीमध्ये आम्ही उभा केलेला आहे, हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय। आणि ही सगळी किमी ही खऱ्या अर्थानं रत्नागिरीकरांची आहे, कारण रत्नागिरीकरांनी 5 वेळा या विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली आणि त्याचमुळं हा संपूर्ण परिसर सुशोभित होऊ शकला, हे नम्रपणानं मला इथं सांगितलं पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असताना या शहरामध्ये जे विकासासाठी आम्ही पैसे मागितले ते पैसे हात न आखडता घेत माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला दिले। त्यातलेच हे 20 कोटी रुपये आहेत आणि याच्यानंतर देशातला पहिला 3D मल्टीमॅपिंग शो जो रत्नागिरीकरांसाठी आणि देशवासियांसाठी आम्ही लोकार्पित करतोय, त्यासाठी देखील 25 कोटी रुपये हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिले होते। आणि दादा, आज येताना आपण बघितलं असेल की जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्याचे 100 कोटी रुपये तुम्ही दिले, जिल्हा परिषदेची आमची इमारत होते त्याचे 100 कोटी रुपये तुम्ही दिलेले आहेत। याच बाजूला आमचा 15 माळचा जो बंधारा आहे 260 कोटी रुपयाचा, त्या निमित्ताने या ठिकाणी दिलेले होते। त्याच्यामुळे रत्नागिरीकरांना असलेला अपेक्षित विकास करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की करतोय। आणि म्हणून पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला आपण व्यस्त असताना देखील आलात, त्याबद्दल रत्नागिरीकरांच्या वतीनं मी मनपूर्वक आपले आभार मानतो। आणि भविष्यामध्ये देखील आपण उपमुख्यमंत्री देखील आहात आणि अर्थमंत्री देखील आहात, त्याच्यामुळं शिवसृष्टी तर आपण बघितलेली आहे, नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही रत्नागिरीमध्ये राबवतोय। अशा विविध उपक्रमांना आपण फार मोठा निधी उपलब्ध करून द्याल ही देखील खात्री बाळगतो। पुन्हा एकदा आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। त्यानंतर मी आदरणीय दादांना विनंती करतो, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं।